राजहंसी मोहोर. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. हिमालय अनेकांना वेड लावतो. का? कसं? एव्हरेस्ट सारखं अत्युच्च शिखर सर केल्यानंतरही गिर्यारोहकांची पावलं पुन्हा पुन्हा हिमालयाकडे का वळतात? पर्वतराजीवरील भव्यता आणि शांतता, रौद्रता आणि सात्विकता याची भुरळ पडते का त्यांना? की निसर्गाचा लहरीपणा त्यांच्या धाडसी अपराजित वृत्तीला आव्हान देतो? यात त्यांचे प्रियजन त्यांना कशी साथ देत असतील? एव्हरेस्ट शिखर सर करण्याच्या अनावर ओढीपायी 3 पिढ्यांमध्ये निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष, तसंच परस्परांना समजावून घेण्याचे त्यांचे प्रयास, हे सर्व चित्रित करणारी कादंबरी ज्याचं त्याचं एव्हरेस्ट. सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं याचा प्रत्यय देणारी अशी ही कादंबरी. राजहंसी मोहोर या कार्यक्रमात मी विनया खडपेकर सर्व श्रोत्यांचं स्वागत करते. राजहंसच्या पुस्तकाची ओळख आणि लेखकांशी गप्पा असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. ज्याचं त्याचं एव्हरेस्ट या पुस्तकावर गप्पा मारण्यासाठी आपल्याकडे आलेल्या आहेत पुस्तकाच्या लेखिका मृणालिनी चितळे आणि पुस्तकातल्या काही भागांचं वाचन करणाऱ्या मीनल परांजपे. मृणालिनी चितळे या लेखिका आणि समाजकार्यकर्त्या आहेत. थोडक्यात त्यांचा परिचय करून द्यायचा म्हणजे त्यांचे 5 कथासंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. डॉक्टर आनंदीबाई जोशी आणि भगिनी निवेदिता यांची चरित्र त्यांनी लिहिलेली आहेत. रवींद्र कोल्हे, स्मिता कोल्हे हे मेळघाटातले कार्यकर्ते आणि नाशिक परिसरातले रानावनात भटकंती करणारे राजेश ठोंबरे यांच्या कार्यजीवनाची ओळखही मृणालिनीताईंनी पुस्तकातून करून दिलेली आहे. काही पुस्तकांची त्यांनी शब्दांकनं केलेली आहेत. सिनार या कथासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार मिळालेला आहे. बायपासला पर्याय या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला आहे. वळण या कथेला अखिल भारतीय बालसाहित्य संमेलन पुरस्कार मिळाला. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या संचालक पदावरची जबाबदारी त्यांनी 12 वर्ष सांभाळली. समुपदेशन आणि कुटुंब न्यायालय हे त्यांचं विशेष कार्यक्षेत्र आहे. सार्वजनिक कामाबद्दल पुणे महानगरपालिकेतर्फे त्यांचा सामाजिक कार्यासाठी गौरव करण्यात आला होता. या कार्यक्रमात मी त्यांचं स्वागत करते. धन्यवाद विनया. मीनल परांजपे या समाज कार्यकर्त्या आहेत. त्यांनी अनेक नाट्यवाचनात आणि अभिवाचनांमध्ये त्या सहभागी झालेल्या आहेत. या कार्यक्रमात मी त्यांचं स्वागत करते. मृणालिनी, गिर्यारोहण हा अगदी एक वेगळा विषय तू कादंबरीसाठी निवडलास. का बरं तुला तो निवडावासा वाटला? त्याचं काय आहे ना, मला प्रवासाची खूप आवड आहे. भारतात आणि भारताच्या बाहेर मी खूप प्रवास केलाय. पण माझ्या असं लक्षात आलं की सगळ्यात जास्त प्रवास हा मी हिमालयात केलाय. पर्यटक म्हणून केलाय, थोडंफार ट्रेकिंग सुद्धा केलेलं आहे. आणि प्रत्येक वेळी, अगदी प्रत्येक वेळी त्यातलं जे गूढ रम्य सौंदर्य असतं त्यांनी मी भारावून गेली आहे. कधी कधी भीतीची भावना सुद्धा माझ्या मनात निर्माण झाली होती. माझ्या एका ट्रेकची तुला आठवण सांगते की रस्ता खूप छान होता, अगदी संपू नये असा वाटणारा होता. एकीकडे झुळझुळ नदी वाहत होती, एकीकडे बर्फिले पहाड होते, हिरवीगार कुरणं होती, फुलपाखरं बागडत होती. पण हळूहळू जसजसं आम्ही वर गेलो ना, तसतसं हवा विरळ होत गेली आणि मला दम लागायला लागला. 2 पावलं पुढे गेली तरी धाप लागत होती. आणि मला माहिती होतं अशा प्रकारे चालत राहण्यात खूप धोका असतो. पण तरीही मी स्वतःला थांबवू शकले नव्हते
आणि असा हा जीवघेणा, शब्दशः जीवघेणा अनुभव असताना सुद्धा मी परत परत ट्रेकिंग करत राहिले. पर्यटक म्हणून हिमालयात जात होते. कधी तिथे दरडी कोसळलेल्या असायच्या, हिमालयातल्या हवेचा फटका बसायचा, पण तरी मी जाणं काही थांबवलं नाही. आणि असं म्हटलं जातं की तुम्ही एकदा का हिमालयात गेलात की तो तुम्हाला सतत हाक मारत राहतो आणि मंतरल्यासारखी तुमची पावलं तिकडे वळत राहतात. मी तर तिथे फक्त ट्रेकर म्हणजे गिरीभ्रमणासाठी गेले होते. पण जे गिर्यारोहक असतात ना, त्यांना तर याच्यापेक्षा खूप वेगळ्या परिस्थितीला तोंड द्यायला लागतं. 20-25 हजार फूट उंची त्यांना गाठायची असते आणि खूप कठीण परिस्थितीशी त्यांना सामना करायचा असतो. थंडीनं कुडकुडत खडबडीत जमिनीवर झोपायला लागतं. हवाबंद डब्यातलं पदार्थ घशाखाली उतरत नसतात आणि तिथल्या विरळ हवेमुळे खूप वेळा नाही पण अनेकदा मृत्यू येऊ शकतो. आणि अशा परिस्थितीत सुद्धा ही माणसं तिकडे का जातात? हिमालयाची ओढ अशी काय असते? याबद्दल माझ्या मनात खूप कुतूहल होतं आणि त्याच्याविषयी मी लिहायचं ठरवलं. आणि ज्यांनी कधीच ट्रेकिंग केलं नसतं ना, त्यांना तर हे कोडच पडतं की एवढा अवाढव्य खर्च, हालअपेष्टा सोसून माणसं पुन्हा पुन्हा का तिथे जातात. एक गमतीचा प्रसंग सांगते. आमच्या ट्रेकिंगच्या वाटेवर म्हणजे आमच्याबरोबरचीच काही मुंबईची मुलं होती. ती तर म्हणाली, ही ट्रेकिंग करणारे सगळे लोक ना सायकिक असतात, म्हणूनच ते परत परत हिमालयात जातात आणि आपला सुखाचा जीव दुःखात घालतात. मला वाटतं मृणालिनी, हे सगळे प्रश्न तुझ्या कादंबरीत जी मुख्य व्यक्तिरेखा आहे म्हणजे विली, त्याच्या आईला पडतात. आईच्या या प्रश्नाला तो काय उत्तर देतो ते आपण मिनल परांजपे यांच्या आवाजामध्ये ऐकूया. तो आनंद कळण्यासाठी तू पुढच्या वेळी इथे आलीस ना की मी तुला 2 दिवसांसाठी ट्रेकिंगला घेऊन जाईन. तुझ्याही लक्षात येईल की डोंगर माथ्यावर विसावल्यावर सकाळी जाग येते तेव्हा आपण किती फ्रेश झालेलो असतो ते, शरीरानं आणि मनानंही. आदल्या दिवशी झालेली दमणूक आपण पार विसरून गेलेलो असतो. एवढंच नाही तर आपलं जगणं कालच्यापेक्षा अधिक सुंदर झालंय असं वाटायला लागतं. कधी कधी तर डोंगर चढत असताना कुठले कुठले राग उफाळून वर येतात. अचानक ढग यावेत तशा साऱ्या नकारात्मक भावना मनात दाटून येतात. जिथे तिथे स्वतःच्या चुका दिसायला लागतात. हताश, उदास वाटायला लागतं. अशा वेळी आपणच आपल्याला प्रश्न विचारत सुटतो. उत्तरही आपणच देत राहतो. या खेळात मी रमतो, कधी फसतो, अडखळतो, थकतो. पण एका क्षणी जाणवतं की हा खेळ म्हणजे स्वतःला नव्यानं समजून घेण्याची सुरुवात असते. मनाचा कमकुवतपणा सोडून स्वतःकडे परखडपणे पाहण्याची सुरुवात असते ती. स्वतःकडे आणि आपल्या जवळच्या माणसांकडेही. मागे घडून गेलेले प्रसंग, त्याचे संदर्भ, आपल्याच माणसाच्या वागण्यातील संगती विसंगती यांचे अर्थ उलगडायला लागतात. आणि असे क्षण निसर्गाच्या कुशीत विसावतानाच सापडतात. आपण हिमालयात का जातो याचं उत्तर विलीने जसं दिलं आहे ना, तसं तिथं जाणारा प्रत्येक जणच वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या जाण्याचं कारण शोधत असतो, त्याचं समर्थनही करत असतो. आणि हाच प्रश्न जॉर्ज मॅलरी यांना विचारण्यात आला होता. जॉर्ज मॅलरी म्हणजे अगदी आद्य गिर्यारोहक. 1924 साली पर्वत चढत असतानाच त्यांना मृत्यू आला होता. एकदा त्यांना पत्रकारांनी विचारलं होतं की तुम्ही पर्वत पुन्हा पुन्हा का चढता? त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलं होतं, ते म्हणजे पर्वत तिथं आहेत म्हणून. अतिशय मार्मिक असं त्यांचं उत्तर होतं. म्हणजे या पृथ्वीतलावर पर्वतांचं अस्तित्व जेवढं नैसर्गिक आहे, तेवढंच ती चढून जाण्याची माणसाची आंतरिक उर्मीसुद्धा तेवढीच नैसर्गिक असते. आणि या उत्तराचं बोट धरून मी लिहायचं ठरवलं जॉर्ज मॅलरी यांच्यावर.
पण मग असं लक्षात आलं त्यांच्यावर इतकं काही लिहून झालेलं आहे. इंग्लिशमध्ये आहे, मराठीत आहे, कादंबरी लिहिली गेली आहे, त्याचं मराठीत भाषांतर झालेलं आहे. मग वाटलं आपण त्यांच्यावर वेगळं ते काय लिहिणार? मग माझ्या लक्षात आलं की त्यांचा नातूसुद्धा उत्तम गिर्यारोहक होता. म्हणजे काही पिढ्यांमध्ये गिर्यारोहणाचं वेड पुढे गेलेलं होतं. म्हणून नातवावर लिहायचं ठरवलं. तर मला त्याच्याविषयी अतिशय त्रोटक म्हणजे 2 ओळींची माहिती मिळाली, की पहिल्या जॉर्ज मॅलरीनं त्यांच्या मुलानं आफ्रिकेमध्ये स्थलांतर केलं होतं आणि त्यांच्या नातवानं एव्हरेस्ट शिखर काबीज केलं होतं. एवढ्याशा माहितीवर मी काय लिहिणार? पण तो विषय काही माझ्या डोक्यातून जाईना. मग मी फॅक्ट प्लस फिक्शन हा म्हणजे फॅक्शन असा जो इंग्रजीत एक साहित्य प्रकार आहे तो हाताळायचं ठरवलं. मला जे वास्तव सापडलं होतं, मिळालं होतं, त्यात मी कल्पनेचे रंग मिसळले आणि या सगळ्याची परिणती म्हणजे हे ज्याचं त्याचं एव्हरेस्ट ही कादंबरी आहे. हे कल्पनेचे रंग जरी तू भरलेस तरी वाचताना एक कळतं की तू त्यासाठी बराच अभ्यास केलेला आहेस. तर ह्या अभ्यासाबद्दल थोडंसं सांग मला. किती काळ तुला एकंदर ह्या संबंध अभ्यासाला आणि लेखनाला मिळून लागला? अभ्यास तर नक्कीच केलाय, कारण या विषयाचा आवाकाच खूप मोठा होता आणि मी कादंबरीच्या दृष्टीने त्याचा विचार करत होते. मला काही नुसती कथा लिहून त्याच्यावर समाधान मिळणार नव्हतं. मग तो विषय समजून घेण्यासाठी मी अनेक पुस्तकं वाचली. अगदी तेनसिंग हिलरी म्हणजे एडमंड हिलरी, पहिले एव्हरेस्टवीर किंवा एव्हरेस्टवर गेलेल्यांची आत्मचरित्र वाचली. मराठी इंग्लिशमधनं काही पुस्तकं वाचली. माउंटन विदाऊट मर्सी मला आवडलेलं, खूप आवडलेलं पुस्तक. आणि मुख्य म्हणजे ना, मी चित्रपट पाहिले. मी हिमालयात गेले असले तरी तिथले ॲव्हेलॉन्च म्हणजे हिमकडे कोसळताना वगैरे काही मी पाहिले नव्हते. पण ते मी जे चित्रपट पाहिले तेव्हा अक्षरशः जेव्हा ॲव्हेलॉन्च होतो तेव्हा बर्फाचा धुरळा उडतो असं आपल्याला वाटायला लागतं. त्यामुळे त्याचं प्रत्ययकारी असं वर्णन मला पुस्तकात करणं शक्य झालं. तिसरी गोष्ट म्हणजे इंटरनेट. इंटरनेटवर तर अक्षरशः माहितीचा स्फोट होतो असं म्हणायला पाहिजे. म्हणजे तिथे मला 1924 सालची म्हणजे पहिल्या जॉर्ज मॅलरीच्या वेळची वर्तमानपत्र, त्यातल्या बातम्यासुद्धा उपलब्ध होत्या. माझ्या पुस्तकात आफ्रिकेचाही उल्लेख आहे आणि आफ्रिकेत जी एक वर्णद्वेष होता, आफ्रिकन स्वातंत्र्याचा जो इतिहास आहे त्याची खूप माहिती मला मिळत गेली. आणि अमेरिकेत सुद्धा तर आपल्याला कल्पना येणार नाही, पण एका छुपा पद्धतीनं वर्णद्वेष अजूनही आहे. ही सगळी माहिती मला मिळत होती. त्यात मला रस निर्माण झाला होता आणि हे सगळं माहिती गोळा करायलाच मला 1.5-2 वर्षाचा कालावधी लागला असेल. मग लेखन, पुनर्लेखन असं करण्यात संपूर्ण कादंबरी, मनासारखी कादंबरी तयार होण्यासाठी 2-2.5 वर्ष मला लागली होती. तू माहिती खूप जमवलीस, पण माहिती जमवली म्हणून लगेच कादंबरी लिहिता येते असं नसतं. कधी कधी काय होतं, ही मिळालेली माहिती सगळी कादंबरीच्या माध्यमातून माणूस कोंबतो. पण मला तुझं वाचताना असं दिसलं की तू जमवलेली माहिती आणि ललित लेखन याचा नेमका समतोल साधला आहेस. तर ते जमवण्यासाठी तू कोणता विचार केला होतास? खरंच मला इतकी माहिती मिळालेली होती ना, एका क्षणी मला स्वतःलाच बजावायला लागलं की या माहितीचा अतिरेक किंवा या माहितीची कुरघोडी माझ्या कादंबरीच्या कथानकावर होऊन चालणार नाही. कारण कादंबरी काय किंवा कथा काय, कुठलंही ललित लेखन जेव्हा आपण करत असतो ना, तेव्हा माणसाचं मन समजून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. माणसातले नातेसंबंध, त्याचे भावबंध यांचा वेध कादंबरीत घेणं अपेक्षित होतं. आणि माणसाच्या मनाचा तळ शोधणं म्हणजे एखादं शिखर गाठण्या इतकं अशी अवघड अशी ही प्रक्रिया असते याची मला पूर्ण कल्पना होती.
मग मीच निर्माण केलेल्या पात्रांच्या माध्यमातून हिमालयात जाण्याची, शिखर चढण्याची अतर्क्य ओढ ती काय असते, त्यामुळे माणसातली नाती कशी फुलतात, कशी विस्कटतात याचं चित्रण करायचा मी प्रयत्न केलाय. शिखर गाठण्याच्या इच्छेपायी त्या इच्छेचं रूपांतर कधीकधी ईर्षेत होतं. मग बहीण भाऊ, वडील मुलगा, पती पत्नी यांच्या नात्यात खूप ताण निर्माण होतो. ते ताण दूर करणं याच्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवून आणायला लागतात. बोलायला सोपी पण प्रत्यक्षात उतरवायला अतिशय अवघड अशी प्रक्रिया. कधी ते जमतं, कधी ते फसतं, परंतु ते का होतं या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन त्या काचा शोध घ्यायचा मी या कादंबरीत प्रयत्न केलाय. आणि हा शोध घेताना कादंबरीतल्या व्यक्तिरेखांचं, आपापसातलं एकमेकांशी असलेलं नातं, त्यांचं त्यांच्या भोवतालशी म्हणजे निसर्गाशी असलेलं नातं, आणि त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचं म्हणजे स्वतःशी असलेलं नातं ओळखता येणं, हेच मला वाटतं ज्याचं त्याचं एव्हरेस्ट असू शकतं. अजून एक गोष्ट म्हणजे माणसामध्ये ताण हा जसा नातेसंबंधांमुळे निर्माण होतो, तसंच माणसांनीच निर्माण केलेल्या समाज व्यवस्थेमुळे सुद्धा हा ताण निर्माण होत असतो. आपण जगाच्या पाठीवर कुठेही गेलो ना, म्हणजे तो भारत असो, अमेरिका असो, आफ्रिका असो, तिथे त्यांची अशी एक वर्गव्यवस्था असते, एक वर्णव्यवस्था असते. आणि त्यामुळेच माणसाच्या वाट्याला वेदना येते, वंचना येते, चुकीच्या पायावर पोसले गेलेले न्यूनगंड असतात, अहंगंड असतात, आणि कधीकधी तर माणूस म्हणून जगण्याला सुद्धा ते अडथळा आणत असतात. आता या कादंबरीचा नायक म्हणजे विली हा आफ्रिकेत लहानाचा मोठा झालाय. आपल्याला तर माहिती आहे, आफ्रिकेमध्ये ब्रिटिशांच्या वसाहतवादामुळे, वर्णद्वेषामुळे तिथल्या स्थानिक लोकांचे खूप प्रश्न निर्माण झाले होते. अतिशय बिकट परिस्थितीला त्यांना तोंड द्यायला लागलं होतं. त्यांच्याकडे ओळखपत्र नसेल तर त्यांना भर चौकात उभं करून फटके मारले जायचे. हॉटेल्स किंवा बागा इथे जायला त्यांना परवानगी नसायची. एवढंच नाही तर कृष्णवर्णीय आणि गोरे यांच्या विवाहाला सुद्धा तिथे कायद्यानं बंदी होती. आणि ही परिस्थिती मध्ययुगातील नाही तर 20व्या शतकात, अगदी 1950च्या दरम्यान सुद्धा आफ्रिकेत होती. यामुळे काय प्रश्न निर्माण झाले ते तू छान चित्रित केलंस. ते संवाद वाचण्यापूर्वी त्याची पार्श्वभूमी मी थोडक्यात सांगते. विली गौरवर्णीय असून नोकरीनिमित्त तो अमेरिकेला स्थलांतरित झालेला आहे. एका मिश्रवर्णीय मुलीशी त्यानं त्याचा विवाह ठरवलेला आहे. त्याच्या आई वडिलांनी त्याला कायम विरोध केला आहे, तरीही तो लग्नाचा निर्णय घेतो. ते सांगण्यासाठी तो आईला फोन करतो. आता आपण तो प्रसंग ऐकूया. विली, अरे आता यावेळी कसा काय फोन केलास? तुझ्याकडे पहाटेचे 3 वाजले असणार नाही का? इतक्या उशिरापर्यंत काम करतोयस? एखाद्या ट्रेकवर गेलास की काय? ऍक्च्युली मी जोहान्सबर्गला आलोय. जोहान्सबर्ग? पण तिथे तर तुझ्या ऑफिसची ब्रांच नाहीये. किती दिवस झालेत येऊन तुला? आठवडा. आठवडा? मी केझियाला भेटायला आलोय. केझिया? म्हणजे ती ब्लॅक आय मीन कलर्ड मुलगी? तू अजून भेटतोयस तिला? आणि 8 दिवस? मम्मी, तुला माहितीये मला कुणाही कृष्णवर्णीय माणसाचा किंवा कलर्ड माणसाचा उल्लेख अशा पद्धतीनं केलेला अजिबात आवडत नाही. मी केझियाशी लग्न करायचं ठरवलंय. काय? अरे वेड लागलाय का तुला? तसं समज हवं तर. पण आता तू मला कायद्याचा धाक दाखवू शकणार नाहीस. आता इथं म्हणजे आपल्या आफ्रिकेतही अशा प्रकारच्या विवाहांना कायदेशीर मान्यता आहे.
एमिलीनं फोन बंद केला. ती शक्तिपात झाल्याप्रमाणे शेजारच्या कोचात कोसळली. काय करावं ते तिला कळेना. विचारचक्र मात्र चालू होतं. छे, विलीचं काय कमी केलं म्हणून तो असा अतिरेकी निर्णय घेतोय? आज त्याच्यावर रागावण्याचे, त्याची समजूत काढण्याचे कितीतरी प्रसंग आठवतायत मला. त्याला समजून घेताना डेनिसची घातलेले वाद, केलेले युक्तिवाद. डेनिसनेही त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी काही कमी तडजोडी केलेल्या नाहीयेत. त्याच्या स्वभावाविरुद्ध जाऊन तो विलीला समजून घेण्याचा प्रयत्न करत आलाय. अनेकदा तर केवळ आपण सांगितलं म्हणून त्यांनी पडतं घेतलं. प्रत्येक वेळी वाटायचं की ही शेवटची तडजोड. इथून पुढे सगळं सुरळीत होईल. विलीनी पोहणं सोडलं. आपलं न ऐकता तो ट्रेकला निघून गेला. वारंवार हिमालयात जात राहिला. आपल्या मनाविरुद्ध वेगळं राहायला लागला. सगळं काही आपण स्वीकारलं. कधी कधी तर स्वीकारण्याशिवाय पर्याय नसायचा म्हणून स्वीकारलं. आणि आता तो एका कलर्ड मुलीला आपली मानायला सांगतोय. छे छे छे, कसं शक्य आहे हे? त्यांनी तर आपली सगळी प्रतिष्ठा पणाला लावलीये. तेवढ्यात तिचा नवरा डेनिस आत येतो. अंधारात का बसलीयस? बरं वाटत नाहीये का? काय झालंय? विली केझियाशी लग्न करायचं म्हणतोय. अरे, केझिया म्हणजे ती कलर्ड मुलगी. मागे एकदा मी तुला तिच्याविषयी सांगितलं होतं ना. सगळं संपलंय रे आता. तिनं एका दमात सगळं सांगून टाकलं आणि ती हमसाहमशी रडायला लागली. तिच्या रडण्याचा आवेग पाहून तो अवाक झाला. त्यानं तिला जवळ घेतलं. काही न बोलता तो तिला थोपटत राहिला. ती थोडी शांत झाल्यावर तो तिला म्हणाला, हे बघ एमिली, मी काय म्हणतोय नीट ऐकून घे. आपल्याला माहिती आहे की विली हा अतिशय संवेदनशील मुलगा आहे. तो फार विचार करतो. कधी कधी वाटायचं त्याच्या वयाला न झेपतील अशा पद्धतीने विचार करतोय. दुर्दैवानं त्याचे आणि माझे सूर कधीच जुळले नाहीत. त्याला समजून घेण्याचा जेव्हा केव्हा मी प्रयत्न केला त्याला फारसं यश आलं नाही. अरे, पण म्हणून त्यांनी कलर्ड मुलीशी लग्न करण्याचा जो निर्णय घेतलाय तो फार विचारपूर्वक घेतलाय असं समजायचं का? आणि आपण निमूटपणे स्वीकारायचं? तो खिन्नपणे हसला. खूप वेळ काहीच बोलला नाही. अत्यंत संथ आवाजात त्यानं विचारलं, विलीनं एव्हरेस्ट शिखर पाहण्यासाठी त्याच्या आत्याबरोबर हिमालयात जायचं ठरवलं तेव्हा तू काय म्हणाली होतीस ते तुला आठवतंय ना? आठवतंय ना. मी म्हणाले होते, आपण त्याला परवानगी दिली नसताना तो गेला तर आपल्या शब्दाला काहीच किंमत राहणार नाही. आणि आपण परवानगी नाकारली म्हणून तो गेला तरी मनानं आपल्यापासून दूरच जाणार आहे. हे बघ, आज परिस्थिती तशीच आहे. तो शरीरानं तर आपल्यापासून लांब गेला आहेच. आत्ता आपण नाही म्हणालो तर आपल्यातलं नातं कायमसाठी तुटणार आहे. आणि या घडीला त्याचं आयुष्य आहे, भविष्य आहे. आपण मात्र पुरते एकटे पडणार आहोत. दूर कुठेतरी आपला मुलगा आहे. तो फोन करतोय, खुशाली विचारतोय. यातला छोटासा आनंदही आपण हरवून बसणार. आणि आज त्याला आपण हवे आहोत का, याहीपेक्षा आपल्याला तो हवा आहे का, हा प्रश्न महत्वाचा आहे. त्यासाठी त्याच्या निर्णयावर कोणतीही नकारात्मक प्रतिक्रिया न देता गप्प बसणं हा शहाणपणाचा मार्ग ठरू शकतो. तुला जमणार आहे असं वागणं? अवघड तर आहेच, पण पुढचे 2 दिवस माझं डर्बनमध्ये काम आहे. मी घरी नसणार आहे. तेव्हा तू सांभाळून घे, म्हणजे घेशील याची खात्री आहे. तिनं त्याच्याकडं रोखून पाहिलं. त्यानं नजर चुकवली. तिच्या मनात आलं, कमाल आहे. हाच का तो डेनिस? हजारो कामगार संपावर गेले असताना जराही न खचणारा, त्यांच्या सभेत जाण्याचा धोका पत्करून त्यांच्या चुका दाखवून देणारा.
आणि आज आपल्या मुलाला भेटायला लागू नये म्हणून लंगडी सबब पुढे करून घरातून पळ काढू पाहणारा. यासाठी त्याला तरी कसा दोष द्यायचा? त्यांनी आपल्यावर टाकलेली जबाबदारी आपल्यालाच निभावून न्यायला हवी. कादंबरीचा पट व्यापक आहे. 70-80 वर्षाच्या कालखंडाची पार्श्वभूमी तू घेतलेली आहेस. आफ्रिका, अमेरिका, अशिरा अशा वेगवेगळ्या खंडातली आणि जपान, भारत, इंग्लंड अशा वेगवेगळ्या देशात राहणारी पात्र कादंबरीत आहेत. यात तुझा काही खास विचार होता का अशी आंतरराष्ट्रीय पात्रांची निवड करणं याच्यामध्ये? निश्चितच विचार होता. कारण एक तर जो विषय मी निवडला होता त्या विषयाचीच ती मागणी होती. हिमालयाचा पसारा जेवढा अवाढव्य आहे, त्याची शिखरं जशी अत्युच्च आहेत ना, तेवढीच उत्कट ओढ हिमालयाविषयी अनेकांना वाटत असते. आणि ही ओढ फक्त भारतीयांच्याच मनात असते असं नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यातून माणसं इथे येत असतात. एक प्रकारे ही ओढ वैश्विक आहे हे मला जाणवलं होतं. त्यामुळे वेगवेगळ्या देशातली पात्र किंवा व्यक्तिरेखा यात मी रंगवल्या आहेत. 2च उदाहरण सांगावीशी वाटतात की मला बंगालमधून आलेलं एक जोडपं भेटलं होतं. काही वर्षांपूर्वी ते हिमालयात आले होते, हिमालयाच्या प्रेमात पडले होते. दुर्दैवानं त्यातल्या पत्नीचा मृत्यू झाला. पण त्यावेळी मृत्यूसमयी म्हणजे तिने अशी इच्छा व्यक्त केली होती की 17,000 फूट उंचीवरील खुंबू हिमनदीमध्ये तिच्या अस्थिविसर्जन केल्या जाव्यात. मला वाटतं मृत्यूनंतरही हिमालयाशी नातं कसं कायम राहावं याचं हे एक उदाहरण आहे. आणि आपल्या कादंबरीचा नायक विली हा मी मगाशी आपल्या बोलण्यात आलं होतं की तो आफ्रिकेत लहानाचा मोठा झाला, मग तो अमेरिकेत गेला, तो जन्मानं ब्रिटिश होता. पण या सगळ्याच विषयी त्याच्या मनात काही खूप अभिमान होता अशातला भाग नव्हता. आणि एव्हरेस्ट सर केल्यावर तिथं रोवण्यासाठी त्याच्या टीममधल्या प्रत्येकाने आपापल्या देशाचा झेंडा आणलेला असतो. आणि विलीने मात्र कुठल्याच देशाचा झेंडा नेलेला नसतो. त्याला स्वतःला ही गोष्ट खटकते आणि तो स्वतःला विचारतो की मी कुठल्या देशाचा आहे. तो खूप विचार करतो आणि मग त्याचं त्याला जे उत्तर सापडतं तो म्हणतो, आय बिलॉंग टू हिमालया. मी हिमालयाचा आहे. म्हणजे हे ज्याचं उत्तर आहे त्यामध्येच हिमालय हा सगळ्यांचा आहे आणि सगळ्यांना त्याची ओढ आहे हे कुठेतरी चित्रित करण्याचं, दाखवून देण्याचा मी त्यात प्रयत्न केलाय. आणि ही ओढ जशी वैश्विक आहे तशी माणसाच्या ज्या मूलभूत भावना असतात, ज्या नैसर्गिक प्रेरणा असतात, जी काही जीवनमूल्य असतात, ती सुद्धा सार्वत्रिक असतात असं मला वाटतं. अनेक भाषातील साहित्य मी वाचलंय आणि ते वाचल्यामुळे माझ्या लक्षात आलंय की प्रेम, ममता, राग, लोभ किंवा दुसऱ्यांना मदत करणं, सहानुभूती दाखवणं ती करता आली नाही तर मनात अपराधी भाव निर्माण होणं किंवा दुसऱ्या बाजूला दुष्टपणा, रागराग करणं, या सगळ्या भावना सुद्धा नैसर्गिक असतात. जगाच्या पाठीवर अगदी कुठेही गेलं तरी ती मुलाविषयी वाटणारं प्रेम, मुलं वयात येताना त्यांच्याशी होणारे वाद किंवा मुलांनी मर्जीविरुद्ध लग्न केलं की निर्माण येणारी कटुता, हे अनुभव सगळीकडे असतात. जात, धर्म, वर्ण, वंश याच्या पलीकडे जाऊन माणूस हे विचार घेऊन जगत असतो. भले मग त्याला आलेला राग व्यक्त करायची पद्धत वेगळी असते, त्यातून स्वतःला सावरण्याचे मार्ग वेगळे असतात, परंतु माणसाच्या अंतरंगात हे सगळे भावभावनांचे खेळ चालू असतात असं मला वाटतं.
आणि तेच परत दाखवण्याचा मी विचार केलाय. त्यामुळे वेगवेगळ्या देशातील, वेगवेगळ्या वर्णाची, वेगवेगळ्या धर्मांची माणसं इथे एकत्रित आली आहेत. आणि या दृष्टीने विली आणि डेनिस यांचं बाप-लेकाचं नातं आपल्याला पाहता येईल. आणि या 4 पिढ्यांना जोडणारा परत दुवा हा एव्हरेस्ट. एव्हरेस्टचा परिसर आणि एव्हरेस्ट शिखर हे होऊ शकतो, हेच सांगायचा प्रयत्न मी केलाय. मला वाटतं तुला उत्तर तुझ्यापर्यंत पोचलं असणार. खूप छान माहिती सांगितलीस मृणालिनी. आणि श्रोते हो, मी तुम्हाला एक सांगू इच्छिते. कादंबरी एवढ्यातच महिना झालाय प्रकाशित होऊन, पण तिला वाचकांचा प्रतिसाद खूप चांगल्या प्रकारे येतो आहे की आम्हाला एक वेगळं जग बघायला मिळतं आहे, असं साधारण वाचक वर्ग म्हणतो आहे. जो विषय मृणालिनी चितळे यांनी निवडला तो त्यांच्या नित्यपरिचयातला, निरीक्षणातला नाही. जो अभ्यास त्यांनी केला तो त्यांच्याकडून व्यवस्थित आत्मसात केला गेलाय. म्हणून त्याचा आविष्कार होताना हे केवळ मिळालेल्या माहितीचं निवेदन नाहीये, तर या सगळ्याचा अन्वयार्थ लेखिकेच्या सर्जनशील प्रतिभेकडून लावला गेला आहे. त्यामुळे कादंबरीत अभिप्रेत ती लेखकाची प्रतिसृष्टी इथं निर्माण झालेली आहे. काही व्यक्तींना अंतःप्रेरणानं गिरीशिखरांची अनावर ओढ का वाटते याचा मृणालिनी चितळे वेध घेतात. लहरी निसर्ग माणसाला कसा खेळवतो, कसा खिळवून ठेवतो, ओढून खेचून घेतो, याचाही त्या वेध घेतात. ही कादंबरी तुम्हाला गिर्यारोहणाकडे पाहण्याचे आणि मानवी संबंधातल्या नात्यांकडे पाहण्याचे विविध दृष्टिकोन देऊ शकेल. तुम्ही ती अवश्य वाचावी. राजहंसमध्ये फोन केलात की ती तुम्हाला घरपोहोच मिळू शकते. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. राजहंसी मोहर हा पॉडकास्ट स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना, ॲमेझॉन म्युझिक, जिओ सावन अशा लीडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. राजहंसी मोहर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2024ची प्रस्तुती आहे.